नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हे संपूर्ण 141 पानाचं जे जजमेंट आहे त्यातले जे महत्त्वाचे भाग आहेत ते अत्यंत काळजीपूर्वक वाचलेले आहेत. आणि ते वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की ज्या पद्धतीचे मीम्स बनत आहेत, ज्या पद्धतीने लोक व्यक्त होत आहेत, आपण आपल्या देशातल्या सर्वोच्च संस्थेबद्दल बोलत आहोत. त्या संस्थेतले जे ब्रिलियंट माइंड्स आहेत त्यांच्याबद्दल बोलत आहोत. तर किमान पक्षी आपण याचं तरी औदार्य दाखवायला हवं की आपण ज्याच्याबद्दल बोलत आहोत ते तसं खरंच प्रत्यक्षात आहे का. आणि देशातल्या प्रीमियर इन्स्टिट्यूशन्सबद्दल बोलत असताना काहीतरी जबाबदारीचा भाव आपण ठेवायला हवा. आणि हे 141 पानाचं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये जो ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह आपल्याला दिसतो आहे तो असा आहे की आपण तरीही आपल्या सर्वांचा व्यक्त होण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार मान्य करून, आणि तो तुम्हाला पूर्ण आहे, आपण हे जजमेंट अतिशय काळजीपूर्वक समजून घ्यायला हवं. कारण या निवाड्याचा जरी हे लँडमार्क जजमेंट नाही असं काही जणांचं मत आहे, जसं केशवानंद भारती हे अत्यंत लँडमार्क जजमेंट होतं, तरी सुद्धा हे कॉन्स्टिट्यूशनल बेंच आहे. 5 किंवा अधिकचे जेव्हा जज एकत्रित बसतात, सो इट इज कॉल्ड ॲज अ कॉन्स्टिट्यूशनल बेंच. 141 पानातला जो ब्रॉडर प्रॉस्पेक्टिव्ह आहे ज्याच्याबद्दल खूप सारे मीम्स फिरत आहेत, तर कृपया हे लक्षात घ्या की आपल्याकडे सेपरेशन ऑफ पॉवर आहे. प्रत्येकाला वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत. ते विधिमंडळाचे वेगळे अधिकार आहेत, ते कार्यकारी मंडळाचे वेगळे अधिकार आहेत, तसेच ते न्यायपालिकेचे वेगळे अधिकार आहेत. कुणीही कोणाच्याही अधिकारामध्ये हस्तक्षेप करू नये अशी सर्वसाधारण संवैधानिक तरतूद असल्यामुळं माननीय न्यायालयाने जे म्हटलेलं आहे की याबद्दलचा निवाडा हा विधिमंडळाच्या अध्यक्षांनी घ्यायचा, हे कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क आहे. आणि ते समजून न घेता बरीच मंडळी व्यक्त होतात. किंवा कोणी असं म्हणतं की हे श्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूचं जजमेंट आहे, कोणी असं म्हणतं आहे की हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूचं जजमेंट आहे. म्हणजे सगळ्यात मोठा तर प्रश्न असा निर्माण झाला आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की भरत गोगावले हे प्रतोद किंवा व्हीप नाही आहेत, हे न्यायालय म्हणतंय, पण ते कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणतं आहे हे नीट लक्षात घ्यायला. न्यायालयाने अत्यंत सुस्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे. 128-129 क्रमांकाच्या पानावरती जो संदर्भ येतो तो असा की तुम्ही ज्या वेळेला, म्हणजे तेव्हाच्या विधिमंडळाच्या अध्यक्षांनी म्हणजे श्री राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांना जी मान्यता दिली ती एका राजकीय पक्षाचे प्रवक्ते किंवा प्रतोद किंवा व्हीप म्हणून मान्यता दिली. पण तेव्हा तो राजकीय पक्ष अस्तित्वातच नव्हता. तो राजकीय पक्ष हा नंतर एस्टॅब्लिश झालाय, जो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने त्यांची जी ऑर्डर पास केली त्याच्यानंतर. त्यामुळे न्यायालय असं म्हणत आहे की जो राजकीय पक्ष त्यावेळेला अस्तित्वात नव्हता त्याच्या व्हीपला तुम्ही मान्यता दिल्यामुळं ते कृत्य हे त्यावेळेच्या कॉन्टेक्स्टमध्ये बेकायदेशीर आहे, इलिगल आहे, अयोग्य आहे. पण त्याचा अर्थ भरत गोगावले हे आत्ता प्रतोद होऊ शकत नाहीत किंवा व्हीप होऊ शकत नाही असं अजिबात नाही. सो गोईंग विथ द कन्क्लुजन आपल्याला अनेक गोष्टीची, अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. आपल्यासारखे काही खूप तज्ज्ञ लोक लगेच व्यक्त करतायत की अमक्यानी तमक्याचा गळा दाबला आणि भारतीय लोकशाहीचा हा पराभव आहे. कृपया प्रीमियर इन्स्टिट्यूशन्सनी जे जजमेंट दिलेलं आहे ते कशाच्या आधारावरती आहे ते तरी नीट समजून घ्या. इन द व्ह्यू ऑफ द डिस्कशन अबाउट द फॉलोइंग आर आवर कन्क्लुजन्स. म्हणजे समजा त्यांना राज्यपालाबद्दल किती पातळीची आपण आर्ग्युमेंट करत आहोत की राज्यपालांच्या बद्दल त्यांनी जी भावना व्यक्त केलेली आहे की राज्यपालांनी घटनेला अनुसरून असलेलं वर्तन केलेलं नाही. नॉन पार्टिझन त्यांनी असायला हवं. जे मटेरियल त्यांच्यासमोर उपलब्ध होतं ते असं कुठेही इंडिकेट करत नव्हतं की तेव्हाच्या सरकारमध्ये काहीतरी गडबड आहे. पत्र कुणीतरी आहे, हे सगळं जजमेंटमध्ये आलंय. आणि म्हणून राज्यपालांनी तेवढ्या मर्यादेमध्ये जे केलेलं कृत्य आहे ना ते बेकायदेशीर आहे. म्हणजे राज्यपालांची ती सगळी कृती, आणि महाराष्ट्र तेव्हा बघतच होता ना, एनकेन प्रकारे ते सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू होता. आणि त्या प्रयत्नामध्ये ज्यांच्याकडे कॉन्स्टिट्यूशनल रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे त्या राज्यपालांनी अतिशय अयोग्य असं वर्तन केलं, असं थेट म्हणतंय कोर्ट. In the view of the discussion about the following are our conclusions. The correctness of the decision in Nawab Rabia is referred to large bench of the 7 judge. हे जे श्री उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं होतं की कोणीतरी एक अर्ज केला आणि त्या अर्जात असं म्हटलं की आमचा अध्यक्षावरती अविश्वास आहे
आणि त्यानंतर मग अध्यक्षांचे, तेव्हाच्या अध्यक्षांचे अधिकार काढून घेतले गेले. हे ज्या प्रकरणामध्ये घडले त्याचीच मुळात पुन्हा एकदा व्हॅलिडिटी बघा, तर हे न्यायालयाने मान्य केलंय आणि आता हे लार्जर बेंचकडे गेलेलं आहे. द कोर्ट कॅन नॉट ऑर्डिनरली adjudicate petitions for disqualification under the 10th schedule in the first instance. There are no extraordinary circumstances in the instant case that warrant the exercise of jurisdiction by this court to adjudicate disqualification petition. The speaker must decide disqualification petitions within a reasonable period. कोर्ट असं म्हणतं आहे की अशी कुठलीही परिस्थिती निर्माण झालेली नाही की ज्यामुळे आम्ही विधानसभा अध्यक्षाच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करावा. अगेन पॉवर ऑफ सेपरेशन आहे आणि म्हणून विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय घ्यावा. आता तो ऑब्व्हियसली श्री राहुल नार्वेकर यांच्याकडे जाणार आहे, कारण तेच आता विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना रिझनेबल टाइम दिलेला आहे. त्यांना असं म्हटलेलं नाही की तुम्ही स्टिप्युलेटेड टाइम फ्रेम मध्ये ते करा. त्याचं कारण पण आहे की ज्युडिशरी हे विधिमंडळाला आदेश देऊ शकत नाही आणि हे यापूर्वी पण झालेलं आहे आणि म्हणून ते असं म्हणतात की तुम्ही एका विशिष्ट रिझनेबल टाइम फ्रेम मध्ये ते करा, कारण आम्हाला हे करता येत नाही. आता जोपर्यंत आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय होत नाही तोपर्यंत या सरकारच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह लागत नाही. जोपर्यंत 16 आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन होत नाही आणि ते विधिमंडळाच्या फ्लोअरवरती, आणि शेवटी हे जे आहे ते नॉन पार्टिझन असलेल्या, ज्यांनी नॉन पार्टिझन वागावं अशी सर्वसाधारण अपेक्षा असलेल्या आपल्या न्याय यंत्रणेकडनं आलेलं हे निकालपत्र आहे. म्हणजे ते राज्यपालांनीही नॉन पार्टिझन मागायचं आहे. अगदी तसंच विधिमंडळाच्या विद्यमान अध्यक्षांनी सुद्धा नॉन पार्टिझन वागणं अपेक्षित आहे. दॅट इज व्हॉट आवर कॉन्स्टिट्यूशन इज ऑल अबाउट. आता आपल्याला आपण काय गोष्टीनं त्याच्याकडे बघतो माहित नाही मला. अँड MLA हॅज द right to participate in the proceedings of the House regardless of the pendency of any petitions for their disqualification. The validity of the proceeding of the House in the interregnum is not subject to the outcome of the disqualification petition. ज्यांच्या विरोधामध्ये अद्याप अपात्रतेचा निर्णयच झालेला नाही तर असे सगळे आमदार हे विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभाग घेऊ शकतात. ते तिथं जे काही करतील त्याचा पुढे संभावित होणाऱ्या कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेवरती परिणाम होणार नाही. प्रायर टू त्यांचं जे द आउटकम ऑफ डिस्क्वालिफिकेशन जे येईल त्यावेळेला ते कळेलच. द पॉलिटिकल पार्टी अँड नॉट द लेजिस्लेचर पार्टी अपॉइंट्स द व्हीप अँड द लीडर्स ऑफ द पार्टी इन द हाऊस. अतिशय महत्वाच्या प्रकरणाचा इथे निवाडा झालेला आहे. श्री उद्धव ठाकरे काय म्हणत होते की लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल विंग ह्या काही सेपरेट गोष्टी नाही आहेत. पॉलिटिकल पार्टीच तुमच्या विधिमंडळातल्या नेत्याची व्हीपची निवड करत असते. पहिल्याच वाक्यामध्ये श्री उद्धव ठाकरे यांचं म्हणणं न्यायालयाने मान्य केलेलं आहे. फर्दर द डिरेक्शन टू वोट इन द पर्टिक्युलर मॅनर कॅन सर्टन ऑब्टेन or to abstain from voting is issued by the political party and not the legislature party. आता इथे खरा गोंधळ झालेला आहे की लेजिस्लेचर पार्टी हीच आमची पार्टी आहे असा स्टँड श्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. पण कोर्ट असं म्हणतं की लेजिस्लेचर पार्टी व्हीप देत नाही किंवा ऑब्स्टेन राहण्याबद्दलचा निर्णय घेत नाही, ती पॉलिटिकल पार्टी घेते. त्यावेळीची पॉलिटिकल पार्टी कोणती? ऑब्व्हियसली श्री उद्धव ठाकरे यांचे. द डिसिजन ऑफ द स्पीकर as communicated by the Deputy Speaker to Maharashtra Legislative Assembly dated 3rd July 2022 is contrary to law. The Speaker shall recognize the whip and the leader who are duly authorized by the Shiva Sena political party with the reference to the provisions of the party constitution after conducting an inquiry in the regard and in the keeping with the principles discussed in the judgment. ज्या अध्यक्षांनी म्हणजे श्री राहुल नार्वेकर यांनी ज्यांना मान्यता दिली ते बरोबर नाहीये, कारण लेजिस्लेटिव्ह पार्टी ही पॉलिटिकल पार्टीच्या व्हीपचे आदेश मानत असते आणि म्हणून तेव्हाच्या राजकीय पक्षाचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या त्या पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशनच्या मर्यादेमध्येच तुम्ही तो निर्णय घ्यायचा आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कृपा करून देशाच्या प्रीमियर इन्स्टिट्यूशन्स बद्दल बोलत असताना not for the only sake of curiosity, you must go and read all the judgment. ते काय म्हणते? The speaker and the ECI are empowered to concurrently adjudicate on the petitions before
them under the 10th schedule and under paragraph 15 of the symbol order respectively. राजकीय पक्ष कोणता हा ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही, तो अधिकार निवडणूक आयोगाला आहे किंवा विधिमंडळाच्या अंतर्गत फक्त विधिमंडळाच्या अध्यक्षाला, आणि ते 10th शेड्यूल मध्ये लिहिलेलं आहे. नाव व्हॉट वी आर एक्सपेक्टिंग की आपण त्याच्या बियॉन्ड जाऊन कोर्टाने ऑर्डर द्यायला हवी. असं कसं होऊ शकतं की एक कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क आहे, कोर्ट असं म्हणते की हा निर्णय कोणी घ्यायचा आहे, तो ईसीआयनी घ्यायचा आहे किंवा मग विधिमंडळाच्या मर्यादेमध्ये अध्यक्षांनी घ्यायचा आहे, कारण तो फ्रेमवर्क आहे. द इफेक्ट ऑफ द डेलिगेशन ऑफ पॅराग्राफ 3 ऑफ द 10th शेड्यूल is that the defense of split is no longer available to members facing disqualification proceedings. The speaker would prima facie determine who the political party is for the purpose of adjudicating disqualification petitions under paragraph 2(1) of the 10th schedule where two or more factions claim to be that political party. Again, कोर्टाचं म्हणणं तेच आहे की राजकीय पक्ष कोणता हे ठरवण्याचे अधिकार न्यायालयाला नाहीत, ते अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. आणि पुन्हा विधिमंडळाच्या अंतर्गत सुद्धा यांनी शेड्यूल 10 मधल्या ज्या तरतुदी आहेत त्याच्याबद्दल उल्लंघन केलं की नाही हेही ठरवण्याचा अधिकार हा विधिमंडळाच्या अंतर्गत केवळ आणि केवळ अध्यक्षाला आहे. जे काल श्री अजित पवार म्हणाले, त्याच्या आधी श्री शरद पवार म्हणाले, त्यानंतर मधल्या काळामध्ये सत्ताधारी पक्षातली मंडळी म्हणाली, अगदी काल परवा मी श्री अनिल परब पण हेच म्हणताना ऐकलं की पॉवर ऑफ सेपरेशनमुळं जे काही आपल्याकडे कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क आहे त्याच्या बाहेर जाता येणार नाही. विधिमंडळाच्या अध्यक्षाला हे ठरवायचं आहे की माझ्या समोर जे घडतं आहे त्याच्यामध्ये 10th शेड्यूल प्रमाणे काय घडलंय, काय अयोग्य आहे. पुन्हा मुद्दा तोच आहे की नॉन पार्टिजन असायला हवं, ही अपेक्षा आहे घटनाकारांना आणि सर्वसामान्य लोकांना पण. आणि सर्व राजकीय पक्षाचे सर्व लोक तसे वागतात का हे तुम्हाला मलाही माहित आहे. द गव्हर्नर वॉज नॉट जस्टिफाईड in calling upon Mr. Thackeray to prove his majority on the floor of the house because he did not have a reasons based on objective material before him. कोर्ट म्हणताय की ज्या वेळेला राज्यपालांनी श्री उद्धव ठाकरे यांना तुम्ही बहुमताची चाचणी करा असं सांगितलं, त्यावेळेला त्यांच्या समोर रिझनेबल म्हणजे जे पुरेसे काहीही कारण नव्हती. तुम्हाला सगळा घटनाक्रम माहिती आहे की श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र दिलं, मग त्याच्यासोबतच काही अपक्षांनी पत्र दिलं, पण जे रुलिंग डिस्पेन्सेशन होते त्यातल्या कोणीही पत्र दिलेलं नव्हतं. हे खरं आहे की ह्या 16 आमदारापैकी जे बाहेर पडले 16 आमदार पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी ते राज्यपालांना सांगितलं होतं की आम्हाला या सरकारमध्ये राहायचं नाही वगैरे. पण या सरकारनं बहुमत चाचणी करण्यासाठी या सरकारची जे काही ठोस कॉन्स्टिट्युशनली गरजेचे असलेले असे कोणतेही सबळ कारण किंवा पुरावे त्यावेळेच्या राज्यपालाकडे नव्हते. On objective material before him to reach the conclusion that Mr. Thackeray had lost the confidence of the House. However, the status quo ante cannot be restored because Mr. Thackeray did not face the floor test and tendered his resignation. And तुम्ही आता याच्यामध्ये तुम्हाला बहुमताची चाचणी कुठलंही पुरेसं मटेरियल समोर नसताना सुद्धा करायला सांगितली, विच इज अगेन त्यांचं असं मत आहे की हे बरोबर नव्हतं. पण पुढे घडलंय असं की श्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनामा तिथे जो फ्लोअर टेस्टवरती जायच्या आधीच तो सादर केला, आणि तो सादर केल्यामुळं एक जी बेकायदेशीर गोष्ट घडलेली आहे तिला जर दुरुस्त करायचं असेल तर त्याचा जो फॉलोआउट आहे, आता बरेच जण असं म्हणतायत की मग राज्यपालांचीच कृती बेकायदेशीर होती तर त्याच्या पुढे काय, अशी तर स्थिती असणं बिलकुल इम्पॉसिबल आहे की एक कृती ज्या वेळेला घडली त्याच्यानंतर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये किंवा फॉर दॅट मॅटर कुठल्याही राज्यामध्ये ती पोस्ट वॅकंट राहील असं तर होणे शक्यच नाहीये. आणि ही कॉन्स्टिट्युशनल जबाबदारी पण पुन्हा राज्यपालावरती आहे. आणि म्हणून कोर्ट असं म्हणतंय द गव्हर्नर वॉज जस्टिफाईड इन इन्व्हायटिंग मिस्टर शिंदे टू फॉर्म द गव्हर्नमेंट. ऑब्व्हियसली ज्यांच्याकडे मेजॉरिटी आहे त्या मंडळींनी आपलं बहुमत सिद्ध करावं. हे सर्वसाधारणपणे जे कॉन्स्टिट्यूशन्सला अपेक्षित आहे तेच आहे, आणि त्याच पद्धतीप्रमाणे सन्माननीय राज्यपालांनी त्यावेळेचं वर्तन केलं. आता म्हणून मी म्हटलं की एका प्रीमियर इन्स्टिट्यूशन्स बद्दल बोलत असताना ह्या संपूर्ण न्याय निवाड्याचं सखोलपणे विश्लेषण तुम्ही तुमच्या पातळीवरती करणं गरजेचं आहे. म्हणजे बरेच जण ज्या पद्धतीचे आकलन महाराष्ट्रासमोर आता मीम्स आणि वेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून करतायत तर त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं
की कॉन्स्टिट्यूशन्समध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं अन्वयार्थ जे कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक स्ट्रक्चर आहे तेवढ्या मर्यादित करण्याचा अधिकार सन्माननीय न्यायालयाने, आणि न्यायालयाने तेच केलेलं आहे की तुम्ही हा जो काही ही जी काही क्रोनॉलॉजी आहे त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी बेकायदेशीर घडल्यात, ठीक आहे, त्याचे जे पॉलिटिकल फॉलोआउट ते आम्ही दुरुस्त करू शकत नाही, कारण त्यावेळेला तुम्ही एक कृती चुकीची केलेली आहे. म्हणून मी म्हटलं की श्री भरत गोगावले हे व्हीप नाहीत, कारण त्यावेळेला कोणताही राजकीय पक्ष त्यातलं जे फ्रॅक्शन आहे ते मान्य झालेलं नव्हतं. ते फ्रॅक्शन हे नंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने मान्य केलंय. म्हणजे मग आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची मान्यता मिळाल्यानंतर ऑब्व्हियसली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाची जे नेते मंडळ आहेत ती पुन्हा राहुल नार्वेकर यांच्याकडे जाऊ शकतात आणि भरत गोगावले यांची पुन्हा व्हीप म्हणून त्यांना मान्यता मिळू शकते. त्यामुळं हे अतिशय सुस्पष्ट आहे की ज्या वेळेला तो व्हीप त्यांनी मान्य केला त्यावेळेला शिवसेना ह्या राजकीय पक्षामध्ये फूट पडली की नाही याबद्दलचा कुठलाही सबळ पुरावा त्यावेळेच्या अध्यक्षाकडे नसताना त्यांनी भरत गोगावले यांना मान्यता दिली. आता त्याच्यामध्ये पुन्हा तोच मुद्दा आहे की मग त्यावेळेला विधिमंडळाच्या अध्यक्षाने जे केलं ते अयोग्य आहे का? पुढे कोर्टाने तेच म्हटलंय की शेड्यूल 10 प्रमाणे विधिमंडळाच्या अध्यक्षाला आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला हा अधिकार आहे की कोणता राजकीय पक्ष बरोबर आहे. आता आपल्या सगळ्यांची जी अपेक्षा अशी आहे की ह्या सगळ्यांचे अधिकार सुप्रीम कोर्टाने आपल्याकडे घ्यावेत आणि त्यांनी असं सांगावं की जे काही घडलंय ते बरोबर नाही आणि म्हणून महाविकास आघाडीच्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना ग्रँट करतो, किंवा एकनाथ शिंदे यांनी जे काही कृती केलेली आहे ती सगळी बरोबर आहे आणि त्यावेळेला श्री उद्धव ठाकरे यांनी जरी राजीनामा दिला असता नसता तरी त्यावेळेला त्यांच्याकडून कुठं बहुमत होतं असं कोर्टाने म्हणणं जे आपण अपेक्षित धरत असतो ते तसं तर होणे नाही ना. शेवटी कायदा, कॉन्स्टिट्यूशनल बुक्स, रेफरन्सेस, प्रेसिडेंट असं सगळं आहे आणि देशाचे सरन्यायाधीश ज्या वेळेला हे म्हणतात की असं घडलंय तर ते आपल्यासमोर कायद्याचं नीट सुस्पष्टपणे त्याची मांडणी करत असतात. सो थांबूया आपण इथे. खरं तर याचं दिवसभर अनेक पातळीवरती विश्लेषण झालेलं आहे. माझ्या मते आजच्या मधल्यावळीचा अर्थ एवढाच आहे की आपण एखादी गोष्ट पूर्णपणे नीट समजून घेतली आणि मग व्यक्त झालो, जो की आपला अधिकार आहे, तुम्ही कशाही पद्धतीने व्यक्त व्हा, पण तो किमान प्राथमिक पातळीवरच्या अभ्यासावर तर जरूर असायला हवा. अन्यथा मग कुठल्याही गोष्टीवर काहीही बोलायचं तर आपण ते करतच असतो ना. सो थांबूया आपण इथे. आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो ते जरूर कळवा. ऑब्व्हियसली तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं नोंदवणारच आहात. मी आणि एबीपी माझा सोशल मीडियावरती सगळ्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहोत. सगळीकडे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. तुमच्या ज्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया त्याची नोंद आम्ही घेतच असतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.